व लोकार्पण सोहळ्याला उपस्थित माझे सहकारी अतुलजी सावे, या ठिकाणी गेलेले उद्योग मंत्री उदय सामंतजी, भिक्खू संघ, व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय अतिथी, समोर उपस्थित असलेले सर्वच पक्षाचे सर्व विविध विचाराचे मान्यवर, खरं तर आजचा दिवस मला वाटतं कुठेही नाही, एक एअरपोर्टवर थोरात आणि त्यांच्या सहकार्याने गौतम बुद्धाची जी मूर्ती स्थापन केली, असा अनुभव मला वाटतं महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडला असेल। मिलिंद, तू काय केलं हे तुला आज कळणार नाही, परंतु काही कित्येक वर्ष जरी गेले, आता गौतम बुद्धाची मूर्ती या ठिकाणून हटणार नाही, हे तेवढं सत्य आहे। दाते अनेक असतात, अनेकाकडे पैसा आहे, संपत्ती आहे, त्याच्याकडे मान आहे, सन्मान आहे, परंतु करण्याची क्षमता कुणाकडे आहे का? आज तुमच्या सर्व स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून या ठिकाणी केली। मिलिंद नेहमी सांगायचं, भाऊ असं झालं, भाऊ तसं झालं, ही अडचण येते, ती अडचण, एअरपोर्ट अथॉरिटीच्या योजनेने फार मदत केली। आताही शेवटला त्यांना अडचणी येत, शहरामध्ये चालू असलेली परिस्थिती त्यानुसार याचं उद्घाटन करायचं का नाही करायचं, सुरुवात। मग या कार्यक्रमाला एअरपोर्ट अथॉरिटीने सुद्धा सांगितलं की एवढेच लोक पाहिजे, तेवढे पाहिजेत। पुन्हा पाहुणे बोलवायचे तर उदय सामंत येतील का नाही, शंकाच होती। आणि या सगळ्या टेन्शन मध्ये असलेले त्यांचे सर्व सहकारी, वाटतं त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसायला लागली की आज आम्ही केलेलं कामाचं फळ या लोकांमुळे पाहायला मिळालं। वातावरण आहे, शहर अनेक बाबींनी नाव रूपाला आलेलं शहर आहे। अतुलजी, हे शहर नाहीये, हे शहर ज्वालामुखी सारखं आहे। या ठिकाणी कधी काय होईल याचा नियम नाहीये, या ठिकाणी कधी काय घडेल याचा नियम नाही। त्याचबरोबर या ठिकाणी नेता सुद्धा कधी निर्माण होईल, कारण की आपण अनेक वेळेला पाहिलंय की या शहराने महाराष्ट्राला नेते दिलेले आहेत, या शहराने अनेक लोकांना दिशा दिलेली आहे, आणि म्हणून कोणतीही क्रांती घडायची असेल तर ते या शहरापासून त्याची सुरुवात होते। म्हणून आज जो कोणी या शहरात तो पहिलं गौतम बुद्धाला वंदन करेल, नंतर शहराचा मार्गक्रमण करेल, पुढचा दिशा त्याला ऑटोमॅटिक कळेल। मला सुद्धा आज वेगळा वाटतोय, पण शाळेत होतो तर आम्ही एअरपोर्ट पाहायचं म्हणून उत्साहामध्ये, बाजूला ते तार लावलेलं असायचे, विमान असं उतर, मग आपण त्या तारेमधून पाहायचं विमान किती मोठं, मग आपण लांबून पाहायचं आणि मग आज मी विमान पाहून आलो। परंतु काळ बदलतो, मला म्हणायचे, अरे बेटा, हे विमान जे आहे ना, हे विमान तुझ्यासाठी बनवलेलं आहे। मी म्हणलो, माझ्यासाठी कसं काय बनवलेलं आहे? अरे म्हणे, आपल्यासाठीच बनवलेलं आहे, फक्त खिशात पैसे पाहिजे, बसायची ताकद पाहिजे। ज्या दिवशी तुझ्या खिशात पैसा येईल, हे विमान तुझ्यासाठी सलाम करायला उभा आहे। आणि म्हणून त्याच आज मला गौतम बुद्धाची मूर्तीची प्रतिष्ठापना करताना एक वेगळा आनंद होतोय की अरे होय, आज समाजाच्या माध्यमातून का होईना, या कार्य का होईना, आज आम्ही येणारा प्रत्येक इथून नमस्कार करून जाणार आहे, बुद्धाला वंदन करून जाणार आहे। म्हणून तुमचं सहकार्यांचं आहे, स्वतःचे पदरचे पैसे खर्च करून काम करणारे कार्यकर्ते फार मोजके असतात। आम्हाला शिवाय पुढे धकत नाहीत, परंतु
स्वतःच घालून ही मूर्ती स्थापना केली काय. ताटातलं एखाद्याच्या साठी देणं याला खऱ्या अर्थानं माणूस. आज तुम्ही या ठिकाणी सर्व भंतेजींना बोलवलं, त्यांचा सन्मान केला. आज या ठिकाणी सर्व विविध पक्षाचे लोक सर्व एक लक्षात घ्या, आता हे तुमचं काम जरी संपलं असेल तर याची अथॉरिटीला पुढचं मेंटेनन्स हे तुम्ही प्रत्येक गोष्ट लोकांवर टाकू नका. हे मेंटेनन्सचं काम हे एअरपोर्ट अथॉरिटीकडून कसं करायचं यासाठी निश्चित आम्ही प्रयत्न करू. नसता एखादं वास्तू उभा केल्यासारखं केलं नंतर त्याची एक हेळसाळणी होता कामा नये याची दक्षता मी घेईल. मिलिंदला मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद यासाठी देईल की आज उद्योगमंत्री एवढा घाईच्या कार्यक्रमात सुद्धा काल त्याच्या देखतच फोन केला, त्यांनी यायचं कबूल केलं, तेही आले. यापुढे या शहरामध्ये जे काही आपण निर्माण करतोय त्याला कुठेही पैसा कमी पडणार नाही. पालकमंत्री या नात्यानं माझ्याकडे असलेली जी जबाबदारी आहे ती निश्चित मी पार पाडेल. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.